हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। बेंगलोरमधून तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। बेंगलोरमधलं आजचं वातावरण कसं आहे बघा, थोडा पाऊस पण पडून गेलेला आहे। आता दुपारचे जवळजवळ 3-3:30 वाजलेत, पण पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे आमचं स्विमिंग पूलमध्ये पण पाऊस असं पाणी जमलेलंच आहे। स्विमिंग पूलमध्ये ना रेग्युलरली पाणी असतंच, पण कसं असतं ना त्याचं आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 3 वेळा तर ते क्लीन करावं लागतं, नाहीतर ना त्याला खालून ते शेवाळं वगैरे येतं। त्यामुळे स्विमिंग पूल हे महिन्यातून 3 वेळा क्लीन करावंच लागतं आणि त्याचा यूज पण एवढा जास्त करत नाही। तसं म्हणजे फक्त मार्च, एप्रिल, मे, जून हे महिने जास्त यूज होतो, कारण पुन्हा डिसेंबर जानेवारीला थंडी असते, त्याच्यामुळे बेंगलोरमध्ये तर खूप जास्त थंडी असते, त्यामुळे त्याचा वापर थोडा कमी होतो, पण ते मेंटेनमध्ये ठेवावंच लागतं। आणि सोसायटीमध्ये असल्यामुळे कसं मेंटेनन्स वगैरे घेतात ते, त्यामुळे ते सगळं व्यवस्थित मेंटेन होतच। आणि हे आमचं गार्डन आहे, गार्डन पण व्यवस्थित ते कटिंग वगैरे करावं लागतं, हे झाडं वाढतात, त्याच्यामुळे मेंटेनन्स जास्त असतो बेंगलोरमधला। तसं आमच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स आहे 3,500-4,000 रुपये, कारण हे सगळं कटिंग हे ते सगळंच असतं ना त्याच्यामध्ये। त्यामुळं मुलं आता 3:30-4 वाजले होते, मुलांची शाळा पण सुटली होती, त्यामुळे आम्ही शाळेतून येताना तसं थोडंफार पाऊस बंद झालेला होता, तरी पण हे म्हणजे पाऊस पडून जो गेलेला होता ना तेव्हाच मी एक हा व्हिडिओ केलेला होता, जे आमची झाडं वगैरे कशी आहेत बेंगलोरमधलं तर ते दाखवण्यासाठी। म्हणून खरं बेंगलोरचं वातावरण खूप छान आहे, म्हणजे जास्त थंड नसतं, जास्त उकडत नाही, नेहमी असं नॉर्मल असतं आपलं रेग्युलर सारखं असं वगैरे। त्यामुळं मग तेव्हा मी जरा बाहेर जाऊन एक फेरफटका वगैरे मारून आणतो। आणि मुलांच्या आता ऑलिम्पियाडचे वगैरे एक्झाम्स येणार आहेत, मग त्यांचं प्रिपरेशन चालू आहे। हे बघा, हे क्लास 2चं ऑलिम्पियाडचं बुक आहे, इतके छान आणि इतके सुंदर सम्स असतात ना, म्हणजे कारण आता इथून पुढे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ना, तर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये ना थेरॉटिकली असं खूप लॉंग वगैरे काही जास्त विचारलं जात नाही, MCQ जास्त विचारले जातात। त्यामुळे मग मुलांचं हे ऑलिम्पियाड थोडं जरा त्याची प्रॅक्टिस पण होते, त्याच्यामध्ये ॲबॅकसचे क्वेश्चन्स असतात, मेजरमेंटचे क्वेश्चन असतात। हे क्लास 2चं ना मॅथमॅटिक्सचं बुक आहे ऑलिम्पियाडचं, आणि मग आमचा श्लोक आहे ना त्याच्यामध्ये सम्स वगैरे सॉल्व करत होता तो, मग खूप छान। आणि म्हणजे प्रत्येक सम हे एक नवीन काहीतरी क्ल्यू देणारं आहे आणि एक नवीन काहीतरी शिकवणारं आहे। जर तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर असतील ना, थेरॉटिकल आपल्याला म्हणजे नॉलेज केव्हा लागतं, जेव्हा आपल्याला काहीतरी शिकायचं असतं तेव्हा। आता मेजरमेंटमध्ये तुम्हाला लेंथ म्हणजे काय, वेट म्हणजे काय, हे तुम्ही थेरॉटिकली पूर्ण व्यवस्थित शिकलेलं असाल ना तुमच्या स्कूलच्या टेक्स्टबुकमधून, तर तुम्हाला हे MCQ जे असतात ना ऑलिम्पियाडचे ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता। त्यामुळे पहिल्यांदा नोटबुकमधलं आणि तुमच्या टेक्स्टबुकमधलं एकदा अभ्यास पूर्ण झाला ना की मग ते मुलं पण खूप छान पद्धतीनं करतात आणि त्यांना पण खूप जास्त ग्रोथ पण मिळते त्याच्यामध्ये। आणि रोज एक ठरवून ना अर्धा-1 तास तर त्याला दिला पाहिजे, तरच तो तुमचं वर्कआउट वगैरे व्यवस्थित होणार आहे। आता ही मुलं इथं अभ्यास पण करतात, ते रोजच करतात म्हणा, मॅथमॅटिक्सचे सम्स वगैरे आहे ते, आणि त्यांचं घ्यावं पण लागतं, कारण सगळ्याच मुलांना येतं असं नाही, काही काही त्यांना कळत नसतं, काही काही त्यांच्यासाठी पण क्वेश्चन्स नवीन असतात, त्याच्यामुळे त्यांना बसून ते व्यवस्थित प्रत्येक क्वेश्चन काय आहे, मग त्याचा आन्सर तुम्ही कसं काढू शकता, ते कसं तुम्ही लिहू शकता, हे सगळं त्यांना बसून सांगावं लागतं। तेव्हा त्यांना ते मग एकदा प्रॅक्टिस झाली ना की काय करायचं आहे नेमकं, कसं करायचं आहे नेमकं, हे त्यांना एकदा माहीत झालं ना की मग ते इझिली व्यवस्थित सॉल्व करायला चालू करतात। चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।